शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता कर्जमाफीविषयी एक महत्त्वाची अपडेट. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीची अधिकृत तारीख आता ती जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत कर्जमाफीचा जो फायनल निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कोणत्या बँकेकडून काढलेलं कर्ज सर्वात अगोदर माफ होणार, पीक कर्ज माफ होणार का, या व्यक्तीत दुसरं कोणतं कर्ज माफ होणार, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलं असेल तर ऑगस्ट महिना गेला, आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची 100% कर्जमाफी होणार. कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, याची अधिकृत बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी बैठक घेतली. आता तुमची कर्जमाफी होणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, ज्या बँकेचं सर्वात अगोदर कर्जमाफ केलं जाईल त्या बँकांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता जसं की मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे, त्यामुळे जो कर्जाचा निकाल आहे आणि निर्णय आहे तो आता राज्य सरकारला घेणं भाग पडलं. सामान्य शेतकऱ्यांचं कोणत्या तारखेला कर्ज माफ होणार, कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेतील कर्जमाफीचे पैसे नील होणार, अशी माहिती आपण बघणारच आहोत. त्या अगोदर सर्वात पहिले बँकांची यादी जी आहे ती राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये असलेल्या सर्वात बँकेचं पहिलं कर्ज माफ होणार आहे, तर ही यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, यादीमध्ये पहिली बँक आहे ती म्हणजे जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. ही बँक राज्य सरकारच्या विभागाखाली असते आणि हे विशेष म्हणजे या बँकेतील भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज थकीत ठेवलेलं आहे आणि या बँकेच्या कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वाधिक आहे. तर या बँकेचं कर्ज सगळ्यात अगोदर माफ केलं जाणार आहे. त्यानंतरची दुसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ही जसं की भारत सरकारच्या नियमाखाली आणि नियंत्रणात असणारी हे सर्वात नंबर 1ची बँक असणार आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. तर एक राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचं सरकारकडे 60% पेक्षा जास्त हिस्सा आहे आणि ही जी बँक आहे ती भारतातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हटलं तर बँक ऑफ इंडिया नसून तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरची सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हटलं तर बँक ऑफ बडोदा आहे. तर अशा मोठ्या दोन बँक आहे आणि या बँकेत शेतकऱ्यांचं खातं असेल आणि त्यांनी कर्जाचं उचलले असेल तर सर्वात आधी त्यांचं अगोदर हे कर्जच माफ होणार आहे. तर चौथी बँक आहे पंजाब अँड सिंधू बँक. तर या बँकेचं कर्ज तुम्ही काढलं असेल तर ते देखील माफ होणार आहे. विशेष म्हणजे या बँकेतील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे अशी, बँकेचे जसे बघा 100% भारत सरकारकडे पूर्ण मालकी हक्क आहे. त्यानंतर 5व्या नंबरची बँक आहे जसं की बँक ऑफ महाराष्ट्र. ही राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ही सुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आहे. सर्वात महत्त्वाचे या बँकेमध्ये वैशिष्ट्य बघा, या सर्वाधिक बँकेचं जसे की शाखा ग्रामीण भागात आहे, त्यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहे त्यांना बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढलं असते. तर यात जसं की कर्जाचा आकडा थकीत ठेवला आहे त्यामुळे या बँकेचं देखील कर्जमाफ सर्वात अगोदर होणार आहे. त्यानंतर जसं की 6व्या नंबरची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. हे देखील राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेचं देखील कर्जमाफ केलं जाईल. त्यानंतर 7व्या नंबरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक. तर या बँकेचं जसं की मुख्यालय इथे नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर 8वी बँक आहे बँक ऑफ इंडिया. या सांगण्यात आलेल्या प्रत्येक बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. त्यानंतर बघा, काही मोजक्या प्रायव्हेट बँक आहे, यामध्ये देखील शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्यांचं देखील कर्जमाफ होणार आहे. या ठिकाणी बघा, काही प्रायव्हेट बँक आहे त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. पहिले जसं की प्रायव्हेट बँक आहे HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDFC बँक, ॲक्सिस बँक, जसं की IDFC फर्स्ट बँक, जसं की RBI बँक, फेडरल बँक, कर्नाटका बँक, लक्ष्मी बँक, विकास बँक आणि जसं की युनियन बँक ऑफ इंडिया. ह्या सर्व प्रायव्हेट बँकेमधील जर का तुम्ही शेती पिकाचं कर्ज काढलं असेल तर देखील तुमचं कर्ज माफ होणार आहे. मुख्य म्हणजे सांगण्यात आलेल्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या आहे, तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, तर बघा, शेतकऱ्यांनी एका लिमिटमध्ये कर्ज घेतलं असेल तर मुख्य म्हणजे 100% त्यांचं कर्जमाफ या ठिकाणी होईल. तर बघा, लिमिटच्या वर जर कर्ज घेतलं असेल म्हणजेच बघा 2 लाखाचं कर्ज शेतकऱ्यांनी काढून ठेवलं असेल, काढून घेतलं असेल, तर या शेतकऱ्यांचं फक्त 1.5 लाखाची जर कर्जमाफी केली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हे 2 लाखाचं पूर्ण कर्जमाफ त्या ठिकाणी होणार नाही, तर 1.5 लाखाचीच कर्जमाफी केली जाईल आणि उरलेले जे 50,000 रुपये शेतकऱ्यांचे असणार आहे तर त्यांना स्वतः भरावे लागतील. याचबरोबर तुम्ही एखाद्या जसं की व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल किंवा दुसरं कोणतं काम सांगून आणि दुसरं कोणतं कारण सांगून तुम्ही शेती पिकावर जर कर्ज काढलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल
तर ते देखील कर्जमाफ केलं जाणार आहे. कारण की आतापर्यंत जी कर्जमाफी करण्यात आली होती ती फक्त शेती पिकासाठी काढलेल्या कर्जाचंच इथं कर्जमाफी केली होती. तर अशा पद्धतीने तुमचं देखील कर्ज माफ होणार आहे. तुम्ही कोणत्याही व्यवसायासाठी जर कर्ज काढलं असेल, शेती पिकाच्या नावावर जर तुम्ही कर्ज काढलं असेल, तर 100% तुमची कर्जमाफी होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार आहे तर बघा, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी पूर्ण जिल्ह्यांची इथं कर्जमाफी होणार आहे. कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे तर बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची 100% कर्जमाफी होणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.